तर विचार होता बा हॉटेल टाकायचा का उगा लॉकडाऊनमुळे आपल्या डोक्यात आता आपल्या गावातच काहीतरी करायचं म्हणून आपण करायचं असं. प्रत्येक वर्षी लॉकडाऊन पडल्यापासून प्रत्येक वर्षाला मी नवीन नवीन काहीतरी करतोय. म्हणजे नवीन ओपनिंग केलेलीच आहे मी. प्रत्येक वर्षाला 50 ते 60 लाखापर्यंत इन्व्हेस्ट करून नवीन बिझनेस चालू करतोय. थाळी आपली दणका थाळी, जिचं नावच आम्ही दणका थाळी नाव दिलेलं आहे. काय वरदान कथा तर नाव दणका थाळी का दिले, कारण दणका असा दणका आहे हा जेवणाचा की खरंच खतरनाक दणका आहे. कारण हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळंच अनलिमिटेड आहे. फक्त माझ्याकडं 2-3 दिवस अगोदर सर एक कस्टमर आलं होतं, त्यांनी 32 बॉईल केले. 32 आणि प्लस ही 299 ला आहे. 32 बॉईल खाऊन. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलेलो हॉटेल नियोजन जत्रा आहे, गडी माजलगाव रोड, सिरस देवी फाटा. तर आज आपण जेवण करता करता हॉटेल मालकांसोबत चर्चा करणार आहोत, जे त्यांच्या हॉटेल चालू केल्यापासून जे संघर्ष असतात, हॉटेल चालू केल्याच्या नंतर कुठल्या चुका टाळल्या पाहिजे, त्यांच्या जेवणाची क्वालिटी क्वांटिटी. तर आज त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या स्पेशल ज्या डिश आहेत सर्वात जास्त सेल होणार आहे ते आपल्यासाठी त्यांनी आणलेलं आहे. तर सर मला सर्वप्रथम ह्या थाळीबद्दल सांगा, या थाळीचा रेट काय आहे, कसं काय नियोजन आहे याच्याबद्दल सांगा, आणि ह्या थाळीचं नाव काय. सर ही आपली आहे मटन थाळी. मटन थाळी म्हणजे आपण तिला डवारा थाळी नाव दिलेलं आहे. तर आपली डवारा थाळी सगळ्यात जास्त चालणार आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, गुरुवार आणि रविवार खूप चालते, कारण शनिवार सोमवार आपल्याकडे कमी चालतं. बेस खातात जास्त लोक. तर ही मटन थाळी जास्त चालणार आहे. हिच्यामध्ये आपण उकडमध्ये पीस देतोय, रस्सा देतोय, तंदूर, भाकरी, राईस, कांदा, लिंबू आणि बॉईल. त्याच्यामध्ये सर्व अनलिमिटेड आहे. फक्त आपण मटन पीस आणि बॉईल 1 टाइम देतोय. बाकी तुम्ही तंदूर, भाकरी, चपाती, ज्वारीची भाकर असं कुठली असं पूर्ण अनलिमिटेड खाऊ शकताय. ही थाळी फक्त 250 ला आहे आणि ही जास्त चालते आपली मटन मध्ये. ह्या थाळी ही जी थाळी आहे ही थाळी आपली दणका थाळी, जिचं नावच आम्ही दणका थाळी नाव दिलेलं आहे. काय वरदान कथा तर नाव दणका थाळी का दिले, कारण दणका असा दणका आहे हा जेवणाचा की खरंच खतरनाक दणका आहे. कारण हे जे दिसतंय तुम्हाला हे सगळंच अनलिमिटेड आहे. तुम्ही मच्छी अनलिमिटेड खाऊ शकता, ती कडक आहे रोस्ट मध्ये. आणि हे भाजीमधले पीस पण खाऊ शकतात, चिकनचे ड्राय मध्ये पण पीस भेटू शकतात तुम्हाला, आणि उकडमध्ये पण पीस. आणि हा जिरा राईस आहे बासमतीचा, आणि तंदूर, भाकरी, ज्वारीची भाकर असेल, चपाती असेल, सर्व काही अनलिमिटेड आहे. प्लस बॉईल पण किती बी खाऊ शकता. माझ्याकडं 2-3 दिवस अगोदर सर एक कस्टमर आलं होतं, त्यांनी 32 बॉईल खाल्ले. 32 आणि प्लस ही 299 ला आहे. 32 बॉईल खाऊन. 32 बॉईल खाल्ले. काय अडचण नाही. सगळेच खात नाहीत, काही खातात, काही नाही, काय परवडतं काही नाही. कारण आपला सेल जास्त असल्यामुळे पुरतं आपल्याला. क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये तरी देतो आपण. हे चिकन असेल, मच्छी असेल, मटन असेल, आपल्याला क्विंटलवर लागतं, कारण सेल जास्त आहे ना आपला. आणि क्वालिटी आणि क्वांटिटीची जिम्मेदारी आमची असते. कस्टमर आम्हाला भरपूर सपोर्ट देतं. आणि सगळ्यात जास्त चालणारी थाळी आपली दणका थाळी चिकन मध्ये. आणि ह्याच्याबद्दल सांगा. आता हा आहे आपला दम मुर्गा. तर दम मुर्गा आहे आपला पहिला. तर आपण स्टार्टिंगला हा फक्त 299 ला केला होता. गावरान कोंबडी, ही गावरान कोंबडी आपण आखी देतो ग्रेव्ही मध्ये. फक्त 299 ला सुरुवातीला केली ती, पण नंतर आता उन्हाळ्यामुळे थोडं रेट वाढले तर गावरांचे, त्याच्यामुळे आपण आता ही 350 ला केलेली. 350 मध्ये अक्षी कोंबडी पण देतो आपण आणि ग्रेव्ही पण देतो. ही पण 1 नंबर क्वालिटीची. ही पण सर आता 2-4 दिवसा अगोदर माझ्याकडं एका व्यक्तीने 3 दम मुर्गे खाल्ले होते. अनलिमिटेड क्वालिटी इन क्वांटिटी. हा अनलिमिटेड. त्याचा मी व्हिडिओ पण पोस्ट केलेला इंस्टाग्रामला. वाटत नव्हतं तो काही, पण त्याने खाल्ले, कारण क्वालिटी एकच नंबर आहे सगळे म्हणतात. आणि सगळ्यांना क्वालिटी आवडते म्हणून आपला सेल पण भरपूर आहे. 70 ते 80 वारानुसार 100-150 पर्यंत दर मुर्गे जातात आपले. हा ठीक आहे. आता हे जे तुम्ही थाळ्या वगैरे दाखवल्या, दम मुर्गा जे तुम्ही प्राइस सांगितली, हे दणका थाळीची किती प्राइस आहे? 299. 299 रुपयामध्ये सगळं आणलेलं. आता ही थाळी किती जण खाऊ शकते? एकटा माणूस खाऊ शकतो? एकच माणूस. ठीक आहे, एकच माणूस खाऊ शकतो 299 रुपयामध्ये दणका थाळी. आणि हा दम मुर्गा तुमचा ते किती जणही खाऊ शकता, कारण 1 जणाला जे जास्त खातात ते संपवतात, पण जास्त ज्याला जमत नाही ते 2-3 जण एका दम मुर्ग्यामध्ये फुल होतात. आणि ज्याला जास्त खाणं का त्याला 1 जणाला एक होतो. 3 जणात खाल्ला तरी काही अडचण नाही. फक्त यासोबत तंदूर भाकरीचे बेसिक लागतात. बाकी अनलिमिटेड देता का ते? किती दम मुर्गा 299 ला अनलिमिटेड. 2 माणसं बी खाऊ शकता. हा 2 माणसं खाऊ म्हणजे दोघांनी किती बी खाल्ला तरी तुम्ही द्या अडचण नाही. पूर्ण दोघांमध्ये 2 महागवले समजा, एकच खाणार. समजा आम्ही दोघ आहे, दोघांनी जर खाल्ला तर तुम्ही देणार परत संपल्याच्या नंतर मागे तर त्याचे वेगळे पैसे लागले? त्याचे वेगळे राहणार. फक्त ही जी थाळी दिसली तुम्हाला ही 300 रुपयाला. हा एक संपला परत त्याने मागवला तर त्याचे वेगळे चार्ज.
आणि ह्याच्यामध्ये जसं की तुम्ही सांगितलं की ह्या थाळीमध्ये मटण सोडता बाकी सगळं अनलिमिटेड. किती? 250 रुपयाला. हो 250 रुपयावर. 250 रुपयामध्ये त्यासोबत ऑइल आणि मटन आपण 2 टाइम देणार, बाकी सगळं अनलिमिटेड. चालतं. चला तर आता आपण जेवायला सुरुवात करू. तर मित्रांनो आम्ही जास्त जण असल्यामुळं शेअर करून खातोय. काय हरकत नाही. क्वांटिटी तुम्ही बघू शकता. एक माणसाला पॉसिबल मला तरी वाटत नाही एवढी दणका थाळी कोणी एकटा माणूस खाऊ शकतो. तर आता जेवता सर आपण चर्चा पण करू तुमच्या जेवणाची क्वालिटी क्वांटिटी काय आहे. मटण चालू करू. पहिलं मी तुमचा रस्सा ट्राय करतो कारण रस्सा लय जबरदस्त दिसायला लागला नाही का. हे आम्ही शूट करण्यासाठी आलोय म्हणून अशी क्वालिटी का सगळ्यांनाच अशी करू. तुम्ही कधी येऊ शकता, अशीच क्वालिटी आहे. क्वालिटीमध्ये नॉट कॉम्प्रोमाइज. क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही. 299 299. 299 मध्ये अनलिमिटेड आहे. खरंच सांगतोय छान आहे क्वालिटी जेवणाची. सर हॉटेल व्यवसायातच काय यायचं खरोखर. सर मी आता पहिलं कंस्ट्रक्शन लाईन मध्ये होतो मुंबईला काही दिवस, आणि लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये मी गावी आलतो. मुंबईला असल्यामुळे माझं कंस्ट्रक्शन मध्येच मला खूप पुढे जायचं होतं. पण ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्यावेळेस माझं सगळं बजेट संपलेलं होतं. म्हणून मी आपलं ज्या गाव आहे माझं सगळं देवीसर गावामध्ये मी चहाचं हॉटेल टाकलं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ग्रो घेत मग चायनीज सेंटर टाकलं, परत मॉल टाकला, चहाचं हॉटेल पण मोठं केलं, आणि आता हाय रेस्टॉरंट केलंय. त्याच्यातून आता खूप मोठा प्रतिसाद भेटलाय आणि कस्टमर वगैरे पण खूप छान आहे. डोक्यात विचार होता का हॉटेल टाकायचं का. उगा लॉकडाऊनमुळे आपल्या डोक्यात आता आपल्या गावातच काहीतरी करायचं म्हणून आपण करायचं असं वाटलं नव्हतं कधीच आपण ह्या लाईन मध्ये ह्याच्यामध्ये आलो तो खूप छान वाटलं. स्वतः वस्तात म्हणजे सगळ्या भाज्या वगैरे मी मारू शकतो, सगळं वस्तात सोबत. किचन मध्ये जास्त मी टाइम देतो बाहेरण्यापेक्षा, कारण किचनच इम्पॉर्टंट आहे आपल्याला. किचन मध्ये काय असतं, आपलं जर किचन मध्ये लक्ष नसेल तर वेस्टेज जाणे जास्त चान्सेस असतात. कारण बाहेरच्या लोकांना काय करायचं, तुमचं वेस्टेज जो काय असेल जेवढं लागते तेवढंच व्यवस्थित करणं. तेल वगैरे सगळ्या गोष्टी असतील, चिकन असेल मटन असेल, जेवढं लागतं तेवढंच मागवायचं. अंदाजा लावायचा जो वार मंगळवारी समजा मंगळवारी शिवाय मागवायचं. कारण नंतर जर समजा आपण रविवारी मागवलं आणि उद्या सोमवार आहे, मग नंतर सोमवारी ते शिळ खाऊन घालण्यापेक्षा आपण तसं फ्रेश खाऊ घालतो ते आपलं कस्टमर खुश होईल आणि क्वालिटी चांगली जाईल. ज्याचा अंदाज घेऊन आपण ज्यावेळेस किचनमध्ये असतो ना त्यावेळेस हे सगळं चांगलं देऊ शकतो. वस्तुदान त्यांना काय करायचं कसं बी जाऊ. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी फक्त माझा किचनमध्ये जास्त देत असा, त्याच्यामध्ये जास्त फायदा होता आपला. वेस्टेज पण जात नाही बऱ्याच गोष्टी. तुम्हाला शिकायला पण भेटतं. लॉकडाऊनमुळे फायदा झाला का तोटा झाला? 100% फायदा झाला. प्रत्येक वर्षी लॉकडाऊन पडल्यापासून प्रत्येक वर्षाला मी नवीन काहीतरी करतोय. म्हणजे नवीन ओपनिंग केलेलीच आहे मी. प्रत्येक वर्षाला 50 ते 60 लाखापर्यंत इन्व्हेस्ट करून नवीन बिझनेस चालू करतोय. 2027 मध्ये असं काही करणार आहे मी, काहीतरी वेगळंच. आता नाही शेअर करत मी, तुम्हाला कळणारच आहे नंतर. सध्या गॅसची टंचाई, युद्ध, गॅस वेळ वगैरे कसं काय मॅनेज करता तुम्ही? लगेच ऑर्डर दिली पटकन ऑर्डर आली? सर आपलं पहिलंच आता आपलं नॉनव्हेज असल्यामुळे नॉनव्हेजची क्वालिटी द्यायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी चुलीवर करतो आपण. आणि नॉनव्हेजची क्वालिटी गॅसपेक्षा चुलीवर चांगलीच लागते. आणि आपल्याकडे चुली मोठ्या असल्यामुळं, आणि आपण शेतातच म्हणजे ग्रामीण भागात राहतोय, आपल्याला लाकडं वगैरे सरपण वगैरे सगळं भेटतं. फोन केला की सगळ्या गोष्टी येतात, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. आपण चुलीवरच सगळ्या गोष्टी बनवू शकतो आणि कमी खर्च लागतो चुलीवर गॅसपेक्षा, आणि क्वालिटी भेटते. त्याच्यामुळेच आपण सगळी सवय लागलेली आपल्याला. गॅस असून नसून काहीच फरक पडत नाही, सगळ्या चुलीवर भेटतात. सध्या तुमचे रील्स वगैरे बघ, तुम्ही पट्ट्यावरती स्तोत्रावरती दिसता. म्हणजे मेन म्हणजे कसं कॉमेडी पण होती आणि लोकांना पण तुमच्याकडे काय आहे ते दोन्ही पण डोक्यात विचार कसे काय येतात की बाबा आपण अशी मार्केटिंग करू शकतो. हा तर सर माझे आजोबा आहे, आजोबा उद्या आता नाही येते. आजोबा माझे पटका धोतर आणि कमीज घालायचे. मला खूप आवडायचं ते घालतात ते. तर त्यांचंच मग असंच त्यांचं ते दोस्त वगैरे होतं पटका. ते मला वाटलं की चला आता काय मध्ये काय झालं तर व्ह्यूज कमी जात होत्या, कारण हॉटेल लाईनचे सगळे व्हिडिओ काढत होते आणि व्ह्यूज जात नव्हत्या. तुमचं मटन मच्छी चिकन असे लोक कंटाळून गेले ते पारवरचे लोक. तर आपण काहीतरी वेगळं करावं. मग माझ्या आजोबाचं कटका दोस्त जे सगळे मी घालून व्हिडिओ चालू केले, त्याला व्ह्यू पण चांगला झाले आणि काहीतरी युनिक वाटायला, वेगळं वाटायला लागलं. आणि आपली पण मार्केटिंग व्हायला लागली, थोडी कॉमेडी विषयी पण व्हायला लागला. टर्निंग पॉईंट कुठं आला की जेव्हा कस्टमर तुमचं वाढलं? मार्केटिंगमुळेच.
आपण जे व्हिडिओ ते बनवतो त्याच्यामुळेच कस्टमर पर्यंत पोहोचतं की बाबा आपल्याकडे नवीन डिश काय चालू आहे आणि आपण ऑफर पण देत असतो. आता मध्ये मी मटन थाळीवर पाणी बॉटल पण फ्री ठेवली होती. 250च्या मटन थाळीवर पाणी बॉटल पण फ्री देत होतो. मी चांगलं महिना दीड महिना ती ऑफर चालू होती, पण आता काय झालं उन्हाळ्यामुळे पाणी बॉटल जरा जास्त चाललंय, ती ऑफर बंद केली. नवीन नवीन अशा ऑफर मी चालूच करतो. ज्यावेळेस तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह बघा, तुमच्या विचार कसं काय आला की बाबा आपण पण आता सोशल मीडियावर जेव्हा मार्केटिंग चालू केलं? तर असे आता बरेच व्हिडिओ असे काही हॉटेलवाले व्हायरल झाले होते ना, ते इंस्टाग्राम व्हिडिओ ते बघून सगळे आता त्यांचंच बघून आपण पण काहीतरी करावं म्हणलं. आणि नंतर आम्ही पण व्हिडिओ सुरुवातीला नव्हते जमत, पण हळूहळू चालू केले व्हिडिओ. मग जमालेले आता भीती वाटत नाही काही नाही असे व्हिडिओ काढायला. त्याला बिंदास काढायच्या, नवीन नवीन ऑफर्स सोडायच्या, लोकांपर्यंत पोहोचायच्या की बाबा आपल्या हॉटेलला हे भेटतं ते भेटतं. आणि सगळ्यांकडे आता मोबाईल असतो, सगळेजण मोबाईल बघतात, तर मेळ लागतो कुठं काय चाललंय तर. आणि त्याच्यामुळं आपली मार्केटिंग पण होते आणि आपल्या कस्टमर राजाला मी कळतं की बाबा इथं काय भेटतं. आणि ते जी इथं आल्याच्या नंतर क्वालिटी द्यायची जिम्मेदारी आमची असते. त्याच्यामुळे परत कस्टमर आमच्याकडे नेहमी येणारे कस्टमर भरपूर आहेत. तुम्ही जेव्हा ऑफर्स लावता त्या ऑफर्समुळे खरंच फायदा होतो ना? 100% परवडतं का बरं तुम्ही ऑफर्स लावता? 100% परवडतं सर. कारण काय होते आपले क्वांटिटी जास्त जाते ना. तर आता मी आज शनिवार होता ना, कमी मागवलं होतं चिकन. रविवारी जास्त चिकन जातं ना, क्वांटिटी जास्त केल्यामुळे आपल्याला परवडतं. थाळी मागं 50-100 जरी उरले तरी बाजार आहे. ग्रामीण भाग असल्यामुळे आपल्याला खर्च कमी येतो ना, इकडं शहरामध्ये जास्त खर्च असते. आता हे आपलं हॉटेल जे आहे ते आपली स्वतःच्या जागेत रेंट नाही, हे रेंटवरच आहे. स्वतःच्या जागेवर लवकरच होणार आहे. चालू आहे का आपलं सध्या? हो, 100%. आणि ह्यापेक्षाही इथं चालूच राहणार आहे. इथं पण भरपूर डेव्हलप करायचे आपल्याला अजून. आणि जे नेक्स्ट जागेवर आपला प्लॅन चालू आहे खतरनाक असणार आहे. हा, व्हेज सध्या तरी व्हेजच चालू आहे, पण नंतर आपण बघूया. सध्या बरेच लोक आहे तिथे शाखा वगैरे देतात. सगळ्यांनी आपापल्या शाखा दिल्यात. जसं तुमच्या काय लोक आहेत त्या नाही का शाखा वगैरे देत? नाही, आपण शाखा वगैरे देणार नाही, कारण आपलं जर आता बिझनेसमध्ये आपण जे शिरू आहे ते खूप छान आहे. म्हणजे हॉटेल लाईनमध्ये कसं आहे, ताजा पैसा आहे लगेच. आपण सकाळी आणायचं असल्या का बरेच रिकामे होतात पैसे. खूप चांगला आहे. आपल्याला शाखा वगैरे द्यायची गरज नाही, कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या शाखा वाढणार आहे. जसं आता मी तुम्हाला चालूच आहे मुंबई किंवा पुण्यामध्ये मी स्वतःची जागा घेऊन एक हॉटेल करणार आहे. मग बाहेर द्यायला नाही, बाहेर नाही. कागद ते बाहेर कसं असतं सर, सगळ्याला ते जमलं असं नाही. आता एखाद्याला आपण शाखा दिली आणि ती त्याला जमती का नाही चालवायला, खूप प्रॉब्लेम असते. स्टाफ असतो, सगळं मेंटेन करत असतं. त्या ज्याला आपली शाखा दिली तो तिथं थांबायला पाहिजे हॉटेलवर. काय अडचणी आहेत तर काय असतील, कस्टमरला सर्व्हिस वगैरे सगळ्याच पोचल्या पाहिजे, क्वालिटी भेटली पाहिजे. आणि नुसत्या शाखा देऊन हे सगळं मला तरी वाटतंय की नाही होऊ शकत. त्याच्यामुळं आपण हे नाही करणार. आपल्या स्वतःलाच आपण स्वतःच्याच शाखा जिथं आपण राहू शकतो, जिथं आपण आपली क्वालिटी देऊ शकतो, असे आपले जेवढ्या स्वतः राहते स्वतःच आपण शाखा ओपन करतात. नाही तर बऱ्याच शाखा आज आपण पाहतो ना, मग ते हॉटेल बंद पडतात. 100%. त्यामुळेच बंद पडतात की लोकांनी ज्यावेळेस ट्रेंड होता त्यावेळेस गायकीने शाखा वगैरे घेतल्या, पण आज त्यांच्या शाखा बंद काढल्या. आणि आता दोषी तरी कोणाला तुम्हाला? बरोबर, शाखावाला तुमच्याकडे जबरदस्ती आला नव्हता की रे बाबा माझी शाखा. बरोबर आहे, जबरदस्ती कोणी केली आहे का तुम्ही? घेतली तुम्ही, त्यांचं काम आहे तुम्हाला मसाले वगैरे देणे, मार्गदर्शन करले, चालवायची का नाही चालवायची, कशी मेंटेन करायची, काय ते तुमचं काम. मार्गदर्शन तर ते करणार. बरोबर, घेतले त्यानंतर ते चालवायचं काम कोणाचे? ज्याने घेतली त्याचंच आहे. बरोबर. आता जो माणसाने दिली त्याने त्याच्या कष्टाच्या जीवावर त्याचं हॉटेल मोठं केलं, त्याचं नाव बनवलं, त्याचा ब्रँड बनवला. असं ज्याने घेतली त्यांनी कष्ट केलं पाहिजे. 100%. ते जेवढा कष्ट करून जेवढा वेळ दे बिझनेस पण तेवढं सुरू ते सक्सेस होणार. तुमच्या मते एखाद्या हॉटेल मालकांनी काय टॅक्स पटावण्यात करून हॉटेलला लॉसेस येतो किंवा बंद करायचं वेळ? आता मी ह्या लाईन मध्ये जास्त दिवस नाही झालं, पण तरी पण भरपूर अनुभव आलाय मला. 4 ते 5 वर्षाचा अनुभव आहे. त्या अनुभवावरून आपण स्वतः जेवढं आपण आपल्या बिझनेसमध्ये टाइम देतो आणि स्टाफ तेवढा सांभाळतो. मध्ये तसे आता आपल्या खेडेगावामध्ये ॲडव्हान्सचा प्रकार भरपूर आहे. आम्हाला ॲडव्हान्स भरपूर द्यावं लागते. माझ्या जे वेटर वगैरे, कॅप्टन वगैरे, मॅनेजर वगैरे सगळ्यांकडं लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 50,000, 80,000 असे ॲडव्हान्स हे सगळ्यांकडे. आणि यांना काय गरजे असतात आणि त्यांना ते पैसे द्यावं लागतात. तेव्हा त्यांच्या गरजी पूर्ण होतील ते आपल्याला सपोर्ट करतात आणि काम पण चांगलं करते. आणि फिक्स माणूस होतो. बाहेरच्या स्टाफची गॅरंटी नसते, कधी पळून जातील, कधी काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या लोकलचे जे आहेत जवळचे माणसं सगळ्यांना कामावर ठेवलेले
आणि चांगलं ते सपोर्ट करतात आपल्याला. टाइम जरी कधी 12-1च्या नंतर जरी कस्टमर आलं तरी पण आपण त्यांना देऊ शकतो जेवायला. आता माझ्याकडे कधी कधी 1च्या नंतर पण कस्टमर येतं काय मी वापस पाठवते त्यांना जेवायला देतो. कारण मी सगळे जवळचे माणसं असतील तरच शक्य आहे. बाहेरचा स्टाफ थांबणार नाही, टायमिंग बघणार, टायमिंग झाला की निघून जाणार. त्याच्यामुळं आपलं लोकलचेच जास्त मी माणसं आहेत बोलले कामाला. आणि सगळेजण येताना आपलं सॉल्टच हॉटेल असल्यासारखं काम करतं सगळेजण. यावेळेस एका दिवस अशी कधी वाईट वेळ आली का की बाबा कस्टमर खूप जास्त आहे, तू स्टाफ कमी करतोय, तशा वेळेस तसं मॅनेज केलं तसं असा प्रसंग येते एका दिवस ते? हा 100% येतो. पण माझे जे माणसं आहेत सगळे तर त्यांना कळतं की बाबा आज मंगळवार आहे, बुधवार आहे, शुक्रवार, रविवार कोण गिऱ्हाईक असतं त्या टायमिंगला किती जरी त्यांचं काम असेल तर कोणीही सुट्टी घेत नाही. सगळ्याला माहीत असतं सुट्टी कधी घेणार ते शनिवारी किंवा सोमवारी. आणि अशाच टायमिंगला ते मनानेच मी म्हणायच्या अगोदर त्यांना माहीत असते, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुट्टी घेतले. त्याच्यामुळे शक्यतो अडचण येत नाही आपल्याला कधीच. या हॉटेलला सुट्टी वगैरे असते आठवड्यात? हा मग सुट्टी नाही नसती तशी. फक्त ज्यावेळेस मग एखाद्या वेळेस असेल मुंबई चतुर्थी वगैरे काही असं त्या दिवशी आपण ते बी व्हिडिओ काढून बंद होतो हॉटेल असे. बऱ्यापैकी तुम्हाला असं वाटत नाही सोशल मीडियावर बऱ्यापैकी खूप जास्त फरक पडला वगैरे? 100%. जे सोशल मीडियाला सध्या धरून बिझनेस करते 100% जे 10 वर्ष त्याला कमवायचे ते 2 ते 3 वर्षातच कमवू शकतो. हे माझा अनुभव आहे आणि मी 100% हे खरं आहे. सोशल मीडिया धरला ना तर आपण खूप काही करू शकतो. हे 100% खरं आहे. क्वालिटी पाहिलं हा कम्युनिटी कनेक्ट नुसतं सोशल मीडियाला धरलं ना आपण व्हिडिओ काढले आणि क्वालिटीच नाही, सर्व्हिस नाही, तर मग कस्टमर येत नाही. माझ्याकडे असे भरपूर कस्टमर जे परत परत येतात. कारण आपण काय करतोय आता तुमच्या माहितीच तो मी सांगतो सर, मी कधी कधी व्हिडिओ कमी काढतो किंवा आपल्याला गिऱ्हाईक हँडल झालं पाहिजे. आपल्या व्हिडिओ जर जास्त चालला, आपण ऑफर सोडल्या की जास्त कस्टमर आलं ते जर आपल्याला हँडल नाही झालं, सर्व्हिस नाही पोहोचली, क्वालिटी नाही भेटली तर एक वेगळी चर्चा होते मार्केटमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ पण मी कधी कधी कमी काढतो की जेवढं आपल्याला गिऱ्हाईक कस्टमर हँडल होतो तेवढंच आपण गिऱ्हाईक काढतो. आणि क्वालिटी सर्व्हिस सगळी कशी पोचल याच्यावर आपण थोडीच कधी असं झालं का व्हिडिओ टाकला कस्टमर आले? हा चालतं. एकदा व्हिडिओ टाकला होता आपण ह्याच थाळीचा दंता थाळीचा आणि नवीनच स्टार्ट केलं की व्हिडिओ टाकला आणि तो फारच 700-800 के गेला 2 दिवसातच. आणि शेअर पण भरपूर झाला. आणि दणका थाळीनं स्टार्टिंग होती त्याच्यामुळे चिकन किती घ्यावा, प्राईस किती बनवावा त्याचा अंदाजा नव्हता. पहिली मावशी पण एकच होती भाकरीला आपल्याकडे, मग ते क्रेडिटच नव्हतं. मग त्याच्यानंतर मी तो व्हिडिओ टाकल्यानंतर बरेच दिवस व्हिडिओच टाकला नाही. मग लगेच स्टाफ वाढवला, नोकरीला मावशी वाढवली आणि चिकनची क्वांटिटी ती जशी अंदाजा काल कमी पडली होती लगेच जशी कमी पडली तशी वाढत गेलो. आणि मग ते कुठं थोड्या दिवसात कव्हर झालं. त्याच्यावर असं कळलं की आपण व्हिडिओ टाकलाय पण लगेच तयारी ठेवायला पाहिजे की आता कस्टमर बघतो ऑफर सोडली किंवा थाळी लॉन्च केली. मग ती तयारी लगेच आम्हाला अगोदरच्या दिवशी करावं लागते तेव्हा मग ती सगळं कव्हर होतं. दिवसभराला आपल्याला किती चिकन मटन बदला? जर आता मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या दिवशी आपल्याला क्विंटल प्लस कधी कधी चिकन लागतं. आणि 80-90 किलो क्विंटलच्या जवळ चिकन लागतं. आणि मटनचे 2 किंवा एखादी वेळेस भाव कमी पडला तर मग आपल्याला तिसरं पण मोफत करावं लागतं. दिवसाला किती बघतोय लागतो? 1-2 वारानुसार. चांगला वार खायचा वार जर असेल तर 2 प्लस जातात. त्यानंतर 20 कापे, 15 कापे, 10 कापे कापत असते. मला तर नाही वाटत कापत असते म्हणून. पण आता कसं आहे दाखवायचे आणि करायचे काही काही फक्त दाखवतात पण कट करत नाहीत की बाबा एवढे कापले जेवढे कापले. पण आपण समोरच कट करतो आपल्या हॉटेलच्या समोरच आणि जेवढे कापली तेवढे दाखवतो. आणि फ्रेश खवरी सकाळी आपला आज वार रविवार आहे तर रविवारी आपल्याला माहिती 100% आपले 2 जाणार तर 2च कापायचे. तिसरं जरी जात असेल तरी आपण कापत नाहीत कारण 2च कापवतो. जर कमी पडलं तरच घ्यायचं नाही तर पोच करायचं. कधी कधी मी असं बी केलंय 9-9:30 वाजता जर मटण संपलं तर मटण कट केलं नाही कारण ते शिळ चालण्यापेक्षा मग ठीक आहे कस्टमरला सांगू शकतो की बाबा मटण नाहीये तुम्ही तंदूर घ्या किंवा चिकन घ्या फ्रेश आहे. डायरेक्ट आम्ही स्पष्ट सांगतो. मग कसं आहे सध्याच्या हॉटेल जे आहेत दिल्लीमध्ये चालू सोशल मीडियावर बऱ्याचशा हॉटेलला गेलो पण कसं ते कस्टमर सगळ्यांना ज्या कस्टमर त्यांना किंवा सगळ्यांना टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मागल्याचं म्हणजे ना वॉशरूम स्वच्छतेकडे पाहिलं पाहिजे, हॉटेलच्या स्वच्छतेकडे पाहिलं पाहिजे, किचनमधल्या स्वच्छतेकडे पाहिलं पाहिजे. आता जसं की तुम्ही मला सांगितलं आपलं व्हेजचं आणि नॉनव्हेजचं किचन वेगळं ही गोष्ट एक खूप महत्वाची. कारण व्हेज आणि नॉनव्हेज गोष्ट असते आणि तुमचं जर एकच किचन असेल
व्हेज खाणारा जर व्यक्ती नॉनव्हेजच्याच बनलेलं फ्राय पण मध्ये जेवण बनवून खातो त्याचं काय राहिलं का? नाही बरोबर. ही एक गोष्ट खूप महत्वाची. जसं मी सांगितलं की तुमचं वेगवेगळ्या किचन अशा गोष्टी असल्या पाहिजे. स्वच्छता मेन म्हणजे मला वाटतं की स्वच्छतेकडे पण खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांचं हॉटेलवाले. कारण मी बऱ्याच हॉटेलमध्ये फिरलो. 100% कारण कसं असतं प्रत्येक गोष्टीला वरी जायला पण वेळ लागत नाही खाली यायला पण वेळ लागत. खूप सारे असे हॉटेल्स आहेत ज्या सोशल मीडिया मार्केटिंग करत नाही पण तरी त्यांना बेस्ट करा असतं. हो बरोबर. त्याचं कारण एकच आहे त्या लोकांनी क्वालिटी स्वच्छता सगळ्या गोष्टी मेंटेन हॉटेल त्यांचं कसं ट्रॅफिक ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी मेंटेन केलंय. आणि सोशल मीडियाचा ट्रेंड आता झाला एक गुण आता जर भाऊ सोशल मीडियावर तुम्हाला निगेटिव्ह कमेंट्स वगैरे आले कसं हँडल करतात? अंडर वाजता का चौथर कधी 10-12 दिवस असतं. हा भाऊ सवय असतं. सोशल मीडियावर जर वाईट कमेंट आले हे बघा, जर 100 मधून जर आपल्याला जर 5 लोक नाव ठेवत असतील तर त्यांच्यावर लक्ष नसतं द्यायचं, कारण ते नावच ठेवत असतात. आणि 95% लोक जर आपल्याला बोलतात की एक नंबर आहे तर काही विषय नाही. 5 लोक नाव ठेवणारे असतं तर त्यांच्यावर एवढं लक्ष देत नाहीत. आम्ही कमेंटवर पण लक्ष देत नाही. आणि जर जास्त कमेंट जर यायच लागले तर मग आपल्याला 100% सुधारायची गरज असते. आणि आजपर्यंत कधी आम्हाला एवढे कमेंट आले नाही की बाबा तुम्ही असं करा तसं करा किंवा क्वालिटीमुळं. आणि आम्ही स्वतः मी जेव्हा वेळ भेटत तेव्हा कस्टमरच्या टेबलला जातो आणि सगळ्या गोष्टी विचारतो, लगेच फीडबॅक येतो. आणि काही जर आपल्याला अडचण वाटली कस्टमरने जर सांगितलं तर लगेच ॲक्शन घेऊन लगेच चेंज गोष्टी सगळ्या करून देतो आपण. लगेच काही जरी अडचण आहे तर हॉटेलमध्ये जेवणाबाबत ते टाकणारी काय तुम्ही कसे आणणार लगेच क्विक ॲक्शन. एखाद्या कस्टमरची काही अडचण असेल तर लगेच त्याला जर रसा तेज झाला असेल किंवा मीडियम जास्त झाला असेल तर लगेच आपण त्याला स्पेशल करून देतो. बेसिक हा कधी जर एखादा व्यक्ती बाबा सगळे जेवण बघ चांगलं पण पंज करून घालायचे हिशोबाने त्या माणसाला काय लोक असतात पोळी करण्याच्या हिशोबाने आहे ते त्यांना कसं हँडल करतात? त्यांना हँडल करायचं कसं आहे, आपल्याला आता बिझनेस करायचा आहे म्हणजे तोंडात साखर आणि म्हणतात ना लोकांबत लागतं. तर हॉटेल लाईनमध्ये खरंच त्याची खूप गरज आहे. डोक्यावरबत पाणी तोंडात साखरच लागते. पुढचा 10 जरी बोलला ते आरे जरी बोलला तरी आपण जर ऐकून घेतलं आणि थोडं शांततेत घेतलं तर बाकीच्या पण कस्टमरला डिस्टर्ब होत नाही. आणि त्याला जे पाहिजे ते जर आपण दिलं तर तो शांत होतो. आणि तो बोलत राहिला आपण जर शांत त्याचं ऐकून घेतलं त्याचं काय समस्या असेल दूर केली तर 100% चाकरी जागेवर असते पण डिस्टर्ब पण होत नाही. आणि तो पण शांत होतो आणि तो पण आपल्याविषयी चांगलं बोलतो लगेच की बाबा ओके काय अडचण नाही. काही बघायला चाललेले असते तेव्हा आपण ह्यांना बघू काय करते कसं करते. मुद्दाम आपल्याला काय करणार त्रास देणार. तंदूर असेल तरी तंदूर आणि गारच आणली हे बाबा ही नीट आण ह्या तेलच पालय हे असंच झालंय निंदच आलंय काय अडचण नाही. आपण तयार राहू. आणि जे प्रॉब्लेम काही असेल त्याला देत राहणार आम्ही. तिथं 100 जरी चक्र झाले तर काही अडचण. कधी एखाद्या कस्टमर सोबत विचार घातली आणि बिल डायरेक्ट सोडून दिला असे झालंय? फक्त एक वेळेस काय झालं की एक मी व्हिडिओ पण टाकला होता. तो व्हिडिओ बिलियनवर गेलेला आहे की आमचं एक 12 नंबर टेबलचं एक 4 जण ज्यावर आले होते आणि त्यांनी बिल देताच गेले होते. ते त्यांचा व्हिडिओ नाही शेअर केला मी. आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण होता कारण जवळच्याच गावचे होते ते त्याच्यामुळे शेअर केला नाही मी व्हिडिओ. बिल नाही देताच गेले ते कारण काय अडचण असतं त्यांची समजा की त्याला वाटलं त्यांनी दिलं त्याला वाटलं त्यांनी दिलं आणि पुढे बिलला देता गेले होते ते. आणि आम्हाला नंतर कळलं मी जरा शूट चालू होतं माझं व्हिडिओचं त्याच्यानं लक्ष नाही गेलं. आणि गर्दी खूप असल्यामुळे ते एक जण सटकले त्यांचा अंदाज नव्हता बिल द्यायचा. नंतर त्यांचा मी व्हिडिओ टाकला होता मग त्यांनी रिसर्च त्यांच्या पर्यंत व्हिडिओ गेला तो आणि त्यांनी पैसे आणून दिले. ते म्हणले त्यांचं 1500 बिल होतं ते म्हणले मी 10,000 देतो की व्हिडिओ टाकू नका. म्हणलं एवढे गरज नाहीये माझं जेवढं बिल आहे तेवढं द्या. आणि त्यांनी बिल दिलं आणि ते गेले समजा. आणि जास्त एक्स्ट्रा पैसे बी घेतले नाही आणि व्हिडिओ बी शेअर केला नाही. नको आपल्याला अपमान करायचा कुठला कारण आपली बी चुकी आहे. आपण त्यांनी खाल्लंय आणि निघून गेले आणि निघून गेल्यानंतर आपल्याला कळेल. त्याच्यामुळे पोलीस आपण पण त्याचा व्हिडिओ वगैरे सिलेक्ट केला नाही. त्यांना मी कळली त्यांची चूक आणि काही आणून दिलं. त्याच्यानंतर गॅसचे जास्त अनुभव नाही आला. सध्या हॉटेलमध्ये स्टॉक किती आहे आपलं? आपल्या हॉटेलमध्ये सगळं 11 स्टाफ आहे. सध्या 11. हॉटेलमध्ये कुठलं काम झालं? मी सगळेच करतो. फक्त तंदूर जास्त जमत नाही मला थोडेफार मारतो. बाकी भाज्या व्हेजच्या असतील नॉनव्हेजच्या असतील सगळ्या भाज्या मारतो. आणि वेटरचं पण कधी कधी जर जास्त गर्दी झाली तर आपण मी स्वतः थाळ्या पण लावतो पोत पण करतो टेबल साफ करतो टेबल उचलतो. वेळ आली मावशीला जर भांडे धुणं नाही झाले स्वतः भांडे पण धुवू शकतो. आणि कधी कधी धुतो पण वेळ आल्यानंतर जास्त गर्दी झाली सा. आता बंद हॉटेलमध्ये किती वेळा भाडे असतं? एक 7 ते 8 वेळेस नक्की असते चालू झाल्यापासून. लाज नाही वाटत कधीच नाही. आपला स्वतःचा बिझनेस आहे ना आपण स्वतःच्या बिझनेसमध्ये नाही लाजायला पाहिजे.
आणि आपण जर लाजलोच तर मग काहीच होऊ शकत नाही. माझा विचार येत नाही की बाबा आता चांगले पैसे कमवतो एवढं मोठं खातेले, आता गपचीप वाईट कोंबड्या घालायचे, काउंटरला बसायच्या, सगळ्याला हँडल करायचे. तसं मी करू शकतो पण तसं नाही करत, कारण मला जाणीव आहे माझ्या वडिलांनी 15 वर्ष कारखाना केलेले आहे आणि कारखाना ऊसतोडी कामगार त्यांनी केलेले आहे आणि मला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि खूप जुलूतून आम्ही सुरुवात केली. त्याच्यामुळे आम्ही असं कधीच आम्हाला वाटणार पण नाही आणि तसं काही वाटतच नाही आम्हाला. मी अजून एकदा सुद्धा इस्त्रीचं कपडे कधीच घातलेलं नाही. मी जसं आहे तसंच आहे आणि पुढं पण तसंच राहणार. किती जरी कोटा झालो, किती जरी पैसा आलो, काही जरी झालं ना, राहाय तसंच. कधी असा विचार येतो का हॉटेलमध्ये ते कमाल लईच डोक्याला काम झालं येतं तीस की पदचपर्यंत टाकू लय वाईंदा झालं तर मी विचार येतो का लय करिशनणार आहे. हा, कधी कधी तसा विचार येतो पण परत वाटतं की चला होतच असते. स्वतःला समजावं लागते की बाबा नाही चला, आणि हाय ती तशी परिस्थिती राहत नसती. आज आपल्याला त्रास झालाय, उद्या लगेच वेळ बदलते, वेळ बदलला की लगेच सगळ्या गोष्टी बदलतात, विचार बदलतात आणि फक्त शांत राहायचं. अशा वेळेस शांत राहायचं, काम करायचं आणि कंटिन्यू करत राहायचं. भविष्यामध्ये आणखीन किती बदल स्वतःचा तुमच्या आता किती जाईन शाखा चालू करायला किती शाखा चालू करायचं काय 5 वर्ष पुढचं काय यार. माझं काही जास्त मोठा प्लॅन नाही आहे आणि थोडंच करायचं पण चांगलं करायचं. आता जे माझं हे हॉटेल आहे, आता हे हॉटेल चांगलं ठेवणार मी आणि पुणे किंवा मुंबईला एक मस्त एक 5 स्टार हॉटेल सारखं चांगलं बनवणार तसं प्लॉट घेऊन ते बी लवकरच होणार आहे आणि तेच कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. जास्त काही अपेक्षा नाही आपल्याला. व्हेज नॉन व्हेजचे करायचे, लॉजिंग वगैरे करणार आहे शहरामध्ये आणि त्याला स्कोप चांगला डेव्हलप करून हे हॉटेल चालू आहे. म्हणजे आता सध्या मुलं आहेत रील्स वगैरे वरती बघतात हॉटेलचे रेस वगैरे त्यांच्या डोक्यात विचार होता पाठून टाकले पाहिजे आपण ते आपला व्यवसाय चालू केला. अशा मुलांसाठी काय तुम्ही सांगू शकाल? 100% रेस बघण्यापेक्षा जर तुम्ही रील्स काढून आणि असं क्षेत्रामध्ये नेहमी बिझनेसमध्ये जर आला की आणि तुम्हाला जर रील्स काढता येत असतील त्या असतील तुम्ही जे तुम्हाला जास्त कालावधी लागणार आहे 5-10 वर्ष, तुम्ही एकदम फास्ट ग्रो घेऊ शकता आणि पटकन तुम्ही क्षेत्रात घेऊ शकता. पण तुम्हाला वेळ न बघता खूप मेहनत करावं लागणार, खूप काही गोष्टी करावं लागणार, तर तुम्ही सक्सेस होणार खूप लवकर. आपण रील्स बघण्यापेक्षा जर रील काढून जर बिझनेस केला तर 100% आपण सक्सेस राहणार. सगळे मुलं जे आता रील्स बघण्यात जास्त बिझी राहतात त्यांनी थोडंसं बिझनेसबद्दल जर रील्स काढले, काहीतरी बिझनेस छोट्या म्हणून मोठा चालू केला तर 100% ते सक्सेस राहणार आहे. कारण सध्या इंस्टाग्रामचा एवढा बिझनेससाठी खूप फायदा व्हायला लागला सोशल मीडियाचा. तर 100% सगळ्या मुलांनी बिझनेसमध्ये जे सध्या ज्यांची बिझनेस चालू आहे त्यांनी जर अजून बिझनेस वाढायचा असेल तर 100% इंस्टाग्रामचा वापर घेऊन करायला पाहिजे, कारण ते फरक पडतो इंस्टाग्राम. तर मित्रांनो, जसं की सरांनी सांगितलं तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या, हॉटेलच नाव, जर तुम्हाला बोलता येत असेल कॅमेरा पुढे, नसेल बोलता येत तरी पण ट्राय करा. कारण कसं आहे सध्याची सिच्युएशन अशी आहे तुमच्याकडे तर वस्तू खूप चांगली पण ती लोकांना माहितीच नाही, तर कसं काय तुमचं तरी कस्टमर वाढणार. भविष्यात जर व्यवसायामध्ये तुम्हाला ग्रोथ करायचे असेल तर जो दिखेगा वही बिकेगा. हॉटेल नियोजन जत्राला आलेलो होतो, जेवणाची क्वालिटी खरोखरच चांगली आहे आणि सरांचे रेट पण खूप कमी आहेत. आता कसं आहे खूप जास्त झालेलं आहे जेवण, तर कॅमेरा बंद केल्याच्या नंतर निवांत जेवण करतो, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी सांगतो जेवणाची क्वालिटी क्वांटिटी हॉटेल नियोजन जत्रा गडी माजलगाव रोड शिरड देवी फाटाला एकदा 100% भेट द्या. जेवणाची क्वालिटी क्वांटिटी खरोखर बेस्ट आहे आणि मेन म्हणजे सरांनी ज्या काही पॉडकास्टमध्ये गोष्टी सांगितल्या एकदम रिअल आहे. तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्या चॅनलवर सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये एवढंच येतं, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद सर.